जनसुरक्षा विधेयकाविरोधी महाविकास आघाडीचे आंदोलन। नमस्कार, महाराष्ट्र पोलीस न्यूज मध्ये आपलं स्वागत। जाणून घेऊया काही महत्त्वाच्या घडामोडी। जनसुरक्षा विधेयकाविरोधी महाविकास आघाडीचे आंदोलन। पेण रायगड उपसंपादक संजय गायकवाड। जनसुरक्षा विधेयकाविरोधी समितीच्या व महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते माननीय उद्धव ठाकरे, माननीय हर्षवर्धन सपकाळ, माननीय शरद पवार, भाई जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबई परिषदेत झालेल्या निर्धाराची अंमलबजावणी महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2024 विधिमंडळाच्या अधिवेशनात पाशवी बहुमताच्या जोरावर मंजूर करण्यात आले असले तरी घटनेविरोधी आणि लोकशाहीस बाधक विधेयक असून जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे आहे। त्यामुळे हे विधेयक रद्द करावे या मागणीसाठी राज्यभर व्यापक लढा उभारण्याचा निर्धार विविध डाव्या व लोकशाहीवादी पक्ष संघटनांनी केला। राज्यभर होणाऱ्या निर्धार आंदोलनाच्या निमित्ताने पेण तालुक्यातील महाविकास आघाडी व संविधान प्रेम सामाजिक संघटनांच्या माध्यमातून नगर परिषदेसमोर संविधानिक मार्गाने 10 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सदर संविधान विरोधी जनसुरक्षा विधेयकाच्या निषेधार्थ पेण नगर परिषद समोर निषेध व निदर्शनं करण्यात आली। सदर आंदोलनास महाविकास आघाडीतील शेतकरी कामगार पक्षाचे रोशन पाठवलं, महेंद्र ठाकूर, गोवर्धन पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रसिद्ध भुईर, समीर म्हात्रे, दीपश्री पोटफोडे, जगदीश ठाकूर, सुहास पाटील, काँग्रेसचे नंदा म्हात्रे, अशोक मोकल, संदीप पाटील, प्रवीण पाटील, सूर्यकांत पाटील, रोहित म्हात्रे, दिनेश पाटील, राजा म्हात्रे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रकाश मोकल, तर सामाजिक संघटनातील ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेचे संतोष ठाकूर, अंकुर सामाजिक संस्थेच्या वैशालताई पाटील व संविधानप्रेमी नागरिक सामाजिक संघटना व महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी पेण रायगड उपसंपादक संजय गायकवाड। आज पेण तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी इथे जनसुरक्षा विधेयकाला आम्ही विरोध करण्यात आलेलो आहोत। कारण हा विधेयक म्हणजे आमच्या स्वातंत्र्यावर घाला आहे। संविधानातील कलम 19 आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देतं, मात्र जनसुरक्षा विधेयकाच्या मागून सरकार आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत। सामाजिक संघटनांचा, सामाजिक कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा हे सरकार प्रयत्न करत आहेत। त्यामुळे आम्ही या विधेयकाला विरोध करतो आणि हा विरोध करत असताना आम्हाला जर शासनाने हा विधेयक रद्द केला नाही तर जन आंदोलन हे पुन्हा रस्त्यावरचं आंदोलन अजून तीव्र करावं लागेल आणि ते जर झाले नाही तर निश्चितच आम्हाला पुढे जावं लागेल, हे लक्षात ठेवा। त्यामुळे या विधेयकाला आम्ही विरोध करण्यासाठी आज इथे आलेलो आहोत आणि हा संविधान विरोधक विधेयक आहे ते रद्द झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे। मध्ये महाराष्ट्र सरकारने आणलेला जनसुरक्षा कायदा जो आहे, जो संविधानाचा भंग करणारा आहे, दडपशाहीचा कायदा आहे, काळा कायदा आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारा कायदा आहे, या कायद्याच्या विरोधात महाराष्ट्रभर जन आंदोलन सुरू आहेत। या आंदोलनाचा एक भाग म्हणून आज महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्ष, सामाजिक संस्था, संघटना आणि पेणच्या सुजाण नागरिक ज्यांना लोकशाहीची चाड आहे, ज्यांना लोकशाही जिवंत ठेवायची आहे, ते आज रस्त्यावर उतरलेले आहेत आणि आम्ही स्वाक्षरी मोहीम करतो आहोत। हा काळा कायदा रद्द झाला पाहिजे आणि हा संविधान विरोधी कायदा आहे, दडपशाहीचा कायदा आहे, कार्यकर्त्यांना अर्बल नक्षल म्हणून ठरवणारा कायदा आहे आणि विरोधकांची मुस्करबाजी करणारा हा कायदा आहे, लोकशाहीला गाडणारा कायदा आहे। म्हणून आम्ही याचा विरोध करतो। आज 10 सप्टेंबर 2025 रोजी पेण शहरामध्ये पेण नगर परिषद चौकामध्ये आम्ही जनसुरक्षा विधेयकाविरोधात, सरकार विरोधात निदर्शनं केलेली आहेत। आज आपल्याला माहिती आहे, आज पूर्ण राज्यभरामध्ये ही निदर्शनं होत आहेत, तालुक्यामध्ये, शहरामध्ये ही निदर्शनं होत आहेत आणि जनसुरक्षा गोंडस नाव देऊन जो काळा कायदा आणलेला आहे, जो सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांना जेरबंद करण्यासाठीचा कायदा आहे, संविधानाच्या माध्यमातून सरकारला जाब विचारणाऱ्यांना जेरबंद करण्यासाठीचा कायदा आहे, हुकुमशाही कायदा आहे, तो कायदा रद्द झाला पाहिजे। खऱ्या अर्थाने हा जो कायदा आहे हा जनतेच्या सुरक्षेसाठी नसून वाटेल तसे निर्णय घेणाऱ्या हुकुमशाह सरकारच्या सुरक्षेसाठी आहे। कारण आज इतके प्रश्न त्यांनी निर्माण केलेले आहेत, मग ते भ्रष्टाचाराचे असतील, महिला सुरक्षेचे असतील, कित्येक प्रश्न असे आहेत की ज्याच्यावर सातत्याने आंदोलनं होत आहेत। आणि महाराष्ट्र सरकारला हा कायदा आणण्याची गरज का पडली? कारण फडणवीस जेव्हा विरोधी पक्षात होते,
ज्यांच्यावर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले ते सगळे लोक आज भाजपमध्ये आहेत। आज जर महिला सुरक्षेसाठीचा शक्ती कायदा लागू केला तर भाजपचे अर्धे अधिक नेते ज्यांच्यावर बलात्काराचे खटले चालू आहेत ते सगळे जेलमध्ये जातील। तुम्ही शक्ती कायदा अजूनही लागू करत नाही आहात। पण जनसुरक्षा विधेयक जरी हे नाव असलं तरी खऱ्या अर्थाने ही सुरक्षा सरकारला पाहिजे। पण सरकारला मला इथे निक्षून सांगायचंय की तुम्ही ज्या पद्धतीची कार्यपद्धती स्वीकारलेली आहे, मग ती मतदान चोरीची असेल, वाटेल तसे टेंडर काढण्याचे असतील, वाटेल तशा पद्धतीने निर्णय घेण्याचं तुमचं जे माध्यम तुम्ही निवडलेलं आहे बहुमताचं, की लोकांना विचारायचं नाही, वाटेल तसे कायदे करायचे, ह्या सगळ्याला जाब विचारण्याची धमक आजही संविधानात आहे आणि कायम राहणार। त्या माध्यमातून वारंवार रस्त्यावर येण्यासाठी हा एक संदेश देण्यासाठी आजचं खऱ्या अर्थाने निदर्शन आहे, एवढंच या निमित्ताने सांगते।